नमस्कार, मी विलास बडे. न्यूज 18 लोकमतच्या या बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. छत्रपती संभाजीराजे स्वराज्य रक्षक की धर्मवीर या संदर्भात अजित पवार यांनी केलेल्या वक्तव्यावरून राज्याचं राजकारण तापलंय. आता या वक्तव्याचे राज्यभरात तीव्र पडसाद उमटलेत. पुणे, नाशिक, ठाणे, जालन्यासह राज्यात ठिकठिकाणी भाजपकडून आंदोलन करण्यात आलं. यावेळी अजित पवारांविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. पुण्यात भाजप कार्यकर्त्यांनी अजित पवारांच्या राजीनाम्याची मागणी केली, तर नाशिकमध्ये अजित पवारांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचं दहन करण्यात आलं. तर ठाण्यासह जालन्यातही भाजप कार्यकर्त्यांनी रस्त्यावर उतरत आंदोलन केल्याचं पाहायला मिळालं. अजित पवार अजित पवार विरोधी पक्षनेते अजित पवारांनी छत्रपती संभाजी महाराजांविषयी केलेल्या वक्तव्यावरून आता चांगलंच राजकारण पेटलंय. छत्रपती संभाजी महाराज हे धर्मवीर नव्हे तर स्वराज्य रक्षक होते असं वक्तव्य अजित पवारांनी केलं होतं. त्यांच्या या वक्तव्यावरून भाजपनं आक्रमक पवित्रा घेतलाय. भाजपनं राज्यभरात अजित पवारांविरोधात आंदोलन केलं. ठाण्यातील भाजप मध्यवर्ती कार्यालयासमोर झालेल्या आंदोलनात भाजप आमदारही सहभागी झाले होते. जे अजितदादांनी संभाजी महाराजांबद्दलचं वक्तव्य केलंय ते निश्चितपणे निषेधार्थ आणि निंदनीय आहे. आज त्याचा निषेध व्यक्त करण्यासाठी आम्ही सगळेजण या इकडे उतरलेलो आहोत. अजित पवार हे महाराष्ट्राच्या राजकारणात खूप ज्येष्ठ आहेत, परंतु सगळीकडे ते लोकांना ब्रह्मज्ञान शिकवत असतात आणि स्वतः कोरडे पाषाण असतात. ही काही पहिली वेळ नाही आहे. मला वाटतं यांची सत्ता गेल्यामुळे यांचा पाय पण घसरलाय आणि जीभ पण घसरलेली दिसते आहे. यावेळी कार्यकर्त्यांनी अजित पवारांविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. केवळ ठाणेच नव्हे तर पुण्यातही भाजप कार्यकर्ते आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं. इकडे नाशिक शहरातील रविवार कारंजा परिसरात भाजप कार्यकर्त्यांनी अजित पवारांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचं दहन केलं. वक्तव्यावरून भाजपनं अजित पवारांच्या राजीनाम्याची मागणी केली. अजितदादा पवार हे कायमच असे वादग्रस्त वक्तव्य करतात. संभाजीराजेंचा अवमान करून त्यांनी सर्व महाराष्ट्रातील जनतेच्या भावना दुखावलेल्या आहेत. त्यामुळे त्यांनी माफी मागावी, नाहीतर त्यांच्या विरोधी पक्षनेतेपदाचा त्यांनी राजीनामा द्यावा. त्यावरून निर्माण झालेल्या वादात आता संभाजीराजे छत्रपती यांनी उडी घेतली आहे. पवारांनी वक्तव्य मागे घ्यावं अशी मागणी संभाजीराजे छत्रपती यांनी केली आहे. माझा उलट त्यांना सूचना ही राहील की कुठलेही ऐतिहासिक संदर्भ, ऐतिहासिक घटना जर बोलायची असेल तर त्याचा अभ्यास पूर्ण केल्याशिवाय आपली प्रतिक्रिया देऊ नये. आणि म्हणून अजित पवारांनी जे स्टेटमेंट केलं हे साफ चुकीचं आहे. अलीकडच्या काळात महापुरुषांविषयीच्या वक्तव्यावरून वादाची जणू मालिकाच सुरू झाली आहे. अजित पवारांनी केलेल्या वक्तव्यावरून आता नव्या राजकीय वादाची ठिणगी पडली आहे. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत.